एकदा अर्जुनाच्या मनात मी भगवंताचा सर्वश्रेष्ठ भक्त आहे असा गर्व उत्पन्न झाला. अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण त्याचा तो गर्व नाहीसा करण्यासाठी त्याला बरोबर घेऊन फिरायला निघाले. जाता जाता एके ठिकाणी त्यांना एक ब्राह्मण दिसला. त्याच्या कमरेला लखलख करणारी तलवार होती, पण तो वाळके गवत खात होता. तो ब्राह्मण परम वैष्णव असल्याचे अर्जुनाच्या ताबडतोब लक्षात आले. अहिंसा धर्माचे परिपूर्ण पालन करण्यासाठी तो हिरवा चारा सुद्धा खात नव्हता, कारण हिरवा चारा म्हणजे सजीव प्राणयुक्त, म्हणून तो वाळलेले गवत खाऊन पोट भरत होता. पण मग अशा ह्या परम वैष्णवाच्या कमरेला तलवार का म्हणून? त्या विसंगतीचे कोडे न उलगडल्यामुळे अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले, हे विचित्र नाही का? एकीकडे परम अहिंसेची भावना आणि दुसरीकडे हिंसेचे प्रतीक, याचे काय बरे कारण असावे? माझ्या तर लक्षात येत नाही. श्रीकृष्ण म्हणाले, तूच जाऊन विचार. मग अर्जुनाने त्या ब्राह्मणाजवळ गेला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही तर जीव हिंसा करीत नाही, अगदी वाळलेले गवत खाता, मग तुमच्या जवळ ही तलवार कशाला? त्यावर ब्राह्मण म्हणाला, ही तलवार मी चौघांना मारण्यासाठी जवळ बाळगली आहे. अर्जुन म्हणतो, कोणाकोणाला? कोण हे चौघे? ब्राह्मण म्हणतो, सर्वांआधी तो दुष्ट नारद. अर्जुन म्हणतो, का बरे? मग ब्राह्मण म्हणतो, त्या दुष्टाचे दुःशासन पहा ना, दिवस पाहत नाही, रात्र पाहत नाही, वाटेल तेव्हा गातो, वाजवतो आणि माझ्या प्रभूला जागायला लावतो. अर्जुन म्हणतो, दुसरा कोण? ब्राह्मण म्हणतो, तो दुष्ट प्रल्हाद. त्या मूर्खाने भगवंताच्या नवनीत कोमल देहाला कठीण स्फटिक स्तंभातून ओढून काढले. अर्जुन म्हणतो, बरे, तिसरा? ब्राह्मण म्हणतो, ती दुष्ट द्रौपदी. अर्जुन म्हणतो, तिने? हो, काय केले? ब्राह्मण म्हणतो, त्या पापिणीची एवढी हिंमत की प्रभू जेव्हा जेवायला बसले होते अशा वेळी तिने त्यांना बोलावून जेवण करू दिले नाही. इतकेच नव्हे तर आपले उष्टे त्यांना खाऊ घातले. अर्जुन म्हणतो, आणि चौथा मारणार म्हणता तो कोण? ब्राह्मण म्हणतो, त्या साल्या अर्जुनाला मी मारणार आहे. अर्जुन म्हणतो, ते का म्हणून? ब्राह्मण म्हणतो, त्या साल्याचे एवढे दुस्साहस की त्याने माझ्या प्रभूला चक्क आपला सारथी बनवले. ब्राह्मणाची प्रगाढ भक्ती पाहून अर्जुन स्तंभित आणि मुग्ध झाला. त्याचा अहंकार चूर्ण झाला.